100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर गुलाल उधळत आंदोलकांनी जल्लोष केला आणि भगव्या टोप्या आणि खांद्यावरील उपर्ण उडवत आंदोलकांनी जल्लोष केला। सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर एका वयोवृद्ध आजोबांनी आझाद मैदानात जल्लोष केला। मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे आभार मानत आजोबांनी आनंद साजरा केला। मनोज जरांगेंसारख्या दिसणाऱ्या मराठा आंदोलकाला खांद्यावर उचलून घेत आंदोलकांनी एकच जल्लोष केला। आमचा आनंद गगनात मावेना अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या। सीएसएमटी स्थानक परिसरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत आंदोलकांनी जल्लोष करत सरकारसह जरांगेंचे आभार मानले। येवला आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा बांधवांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला। एकमेकांना पेढे भरवून ढोलताशे वाजवत गुलालाची उधळण करण्यात आली। पुण्याच्या देहू रोड परिसरात मराठा बांधवांनी जल्लोष केला। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला। मराठा बांधवांकडून बारामतीमध्ये जल्लोष करण्यात आला। जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याने माढा शहरात जल्लोष करण्यात आला। मराठा बांधवांनी गुलाबाच्या फुलांची उधळण करत आनंद साजरा केला। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। मुंबईतील मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर नाशिकमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधवांनी धन्यवाद देवाभाऊ नावाचे फलक घेऊन आनंद साजरा केला। जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला। गुलाल उधळत फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याने नवी मुंबईमध्ये मराठा समाजाने जल्लोष केला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला। दरम्यान जोरदार गुलाल उधळण्यात आला। मनमाडमध्ये मराठा समाजाने जोरदार जल्लोष केला। मागण्या मान्य झाल्याने समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला। दरम्यान एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अंतलवाडी सराटीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला। दरम्यान महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने जल्लोष केला। गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला। यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। आणि आता पुढची बातमी पाहूयात पावसासंदर्भातली। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे। कोयना धरणात 99% पाणीसाठा झालेला आहे। कोयना धरणातून 15,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर कोयना धरणाचे दरवाजे 1 फूट 6 इंचांनी उघडण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पुणे जिल्ह्यामध्ये जूनमध्ये झालेल्या 1.5 पावसामुळे 3 महिन्यांमध्ये सरासरी भरून काढली असून एकूण 93% पाऊस झालेला आहे। जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीच्या अनुक्रमे 74 आणि 81% इतका आहे। या पावसामुळे पीक उत्तम बहरल्याने चांगलं उत्पादन मिळण्याची आशा कृषी खात्याने व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुळा-मुठा नदीमध्ये विसर्ग करावा लागलाय। मात्र नदीची वाहन क्षमता कमी झाल्याने पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुराचा धोका 40% वाढल्याचं जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झालंय। साताऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरण परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोयना धरण 99% भरलेला आहे। धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून धरणातून 15,700 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी 282 आणि 3 नगर पंचायतींसाठी 136 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे बुधवार आणि गुरुवारी त्यावर सुनावणी घेणार आहेत आणि सुनावणीची ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये होणार आहे।
गोंदिया जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस या आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय। जिल्ह्यातून या आजाराचे 57 संशयित रुग्ण आढळलेत। त्यातील 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात 2 सप्टेंबर रोजी ट्रॅफिक ब्लॉकमुळे रेक उपलब्ध नसल्यानं आज आणि उद्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अचानक गाड्या रद्द केल्यानं याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या चाकरमान्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली रोरो सेवा बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे। बोटीचं आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं। अहिल्यानगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर गुलाल उधळून आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी जल्लोष केला। यावेळी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झालेत। सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत। शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा आणि महसूल पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि या पंधरवडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयानं काम करून या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। जळगावातील रामानंद नगर घाटात भीषण अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून 3 जण जखमी झालेले आहेत। भरधाव मालवाहू वाहनानं दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आणि या अपघातात टेम्पोनं ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात टेम्पोतील प्रवासी बाहेर फेकले गेले आणि ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाला। नागपूरच्या उमरेडमध्ये अठ्ठरकर कुटुंबियांकडून गणेशोत्सवानिमित्त आकर्षक देखावा साकारण्यात आलाय। गणरायाची आणि महालक्ष्मी मातेची स्थापना करत अठ्ठरकर कुटुंबियांकडून विधिवत पूजा करण्यात आली। गेल्या 4 पिढ्यांपासूनची परंपरा अठ्ठरकर कुटुंबियांनी जोपासलेली आहे। जागतिक पातळीवरील लावलेल्या अस्थिरता आणि अमेरिकेनं टॅरिफमुळे आलेली अनिश्चितता आणि रुपयातील घसरण यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे वळलेले आहेत। गेल्या वर्षभरात सोन्यातून 34% तर चांदीतून 40% परतावा मिळणार आहे। जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला। लातूर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटत जल्लोष करण्यात आला। मावळ मतदारसंघातील 20 समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुण्यामध्ये मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। यात प्रलंबित डीपीडीसी कामं तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले। शाश्वत सिंचन सुविधेसाठी राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी 588 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी आतापर्यंत 301 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील श्री क्षेत्र डाकराम सुकळी इथे श्री चक्रधर स्वामी देवस्थान कमिटीतर्फे चक्रधर स्वामींची 805वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। डाकराम सुकळी इथे भोपे पुजारी वर्गाकडून नियमितपणे मंदिराची देखभाल केली जाते। स्थानिक भोपे पुजारी वर्गाकडून चक्रधर स्वामींच्या मंदिरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। गणरायाचं विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून वर्सोवा आणि गोरेगाव इथे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी भेट देऊन तलावांची पाहणी केली। मराठा समाजासाठी आरक्षणाचा प्रथम लढा उभारणारे माथाडी कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नवी मुंबईतील निवासस्थानी सीएम फडणवीसांनी भेट दिली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथम गणरायाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली। करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत संवाद साधला। पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णांनी अजित पवारांना ओळखलं नाही आणि यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला।